पाणीपुरीचं तिखट पाणी करण्यासाठी पुदिना, हिरवी मिरची एकत्र बारीक वाटून घ्यायची आहे. हिरवी मिरची आणि पुदिना एकत्र वाटून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा चाट मसाला टाकायचा. थोडं जास्त टाकलं तरी चालेल. एक चमचा मीठ. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गरम पाण्यामध्ये इथे चिंच भिजवून घेतलेली आहे. इथे गूळ बारीक करून घेतलेला आहे. गूळ आणि चिंच एकत्र वाटून घ्यायची. तिखट पाणी आणि हे चिंच आणि गुळाचं पाणी पाणीपुरीसाठी तयार केले आहे.